नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असे नवीन इत्यंभूत माहिती असणारे व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सध्या T20 विश्वचषकाची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत आहोत. हे ट्रेडिंग व्हिडिओ मी सध्या बनवत आहे. आपलं यूट्यूब चॅनल हे मॉनिटायझेशन झालेलं नसून ते आता मॉनिटायझेशन व्हायच्या टप्प्यावरती आहे. म्हणजे 500+ सबस्क्रायबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि अजून जास्त यूट्यूब सबस्क्रायबरची संख्या वाढावी त्यासाठी मी हे क्रिकेटचे व्हिडिओ अपलोड करत आहे. शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ देखील आपण अपलोड करत असतो, ते यापुढे देखील आपण करणार आहोतच. पण सध्या T20 विश्वचषकाच्या माहितीपर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत आहोत. चला तर मग मुख्य विषयाला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या T20 विश्वचषकाचा थरार नुकताच सुरुवात झालेली असून स्पर्धा ही आता मुख्य टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सुपर 8चे सामन्यांचे वेळापत्रक सध्या चालू आहे आणि दिनांक 1 मार्च 2026 सुपर 8चे सर्व सामने समाप्त होतील. शेवटचा सुपर 8चा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार आहे. तो सामना क्वार्टर फायनल सारखाच आहे. एक प्रकारे जो संघ जिंकणार तो सेमीफायनलच्या दरवाजामध्ये पोहोचणार. त्यामुळे साहजिकच उत्कंठा भारतीय क्रीडाप्रेमींना आणि क्रीडा समीक्षकांना देखील लागून आहे. नेमकं भारताची टीम कशी खेळते आणि वेस्ट इंडिज सारखा बलाढ्य संघ हा भारताला कशी टफ फाईट देतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे झिम्बाब्वेला हरून भारतीय संघाचा रस्ता अर्धा मोकळा झाला असला तरी आता मुख्य रस्त्यावरती भारतीय संघ आहे. करा आणि मराची स्थिती भारतीय संघाने स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. साखळी फेरीमध्ये अव्वल स्थानावरती गटामध्ये असणारा भारतीय संघ सुपर 8च्या बाद फेरीत पहिल्याच सामन्यात गडगडला आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाकडून तो पराभूत झाला. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात 2024 मध्ये फायनल म्हणजे अंतिम सामना रंगला होता. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता आणि याच पराभवाची परतफेड दक्षिण आफ्रिकेने साखळी सामन्यात भारताला पराभव करून केला. तब्बल 76 धावांनी भारतीय संघाचा पराभव झाला. त्याच अनुसरून की भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असताना खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खेळत असताना दिसला की आपण जगज्जेतेवर स्पर्धेचे संभाव्य विजेता म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होतं. पण जशी जशी स्पर्धा